हिवाळा म्हणजे काय? थंडगार वातावरण, त्यामुळे होणारी अंगदुखी, सांधेदुखी, हाडांचं दुखणं, हेअर फॉल, स्किन ड्राय होणं, असे बरेचसे प्रकार होत असतात आणि त्याच्यावर आपला घरगुती उपाय तो म्हणजे काय? असे हे पौष्टिक लाडू. आम्ही बनवलेले आहेत उडदाच्या पिठाचे पौष्टिक लाडू. कसे बनवले? चला झटपट रेसिपीकडे वळूयात. तर आई इथे खोबरं भाजत होत्या. साधारण 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे. 2 कप या मेजरमेंटने खोबरं घेतलेलं आहे. किसून घेतलं आणि आता ते मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. भाजताना घाई करायची नाही, नाहीतर ते पटकन लाल होईल आणि जळेल. तर आई इकडे व्हिडिओ म्हणजे लाडू करत होत्या, तर मी त्यांना म्हटलं, "जसं तुम्ही करताय तसाच मी व्हिडिओ घेते, त्यामुळे कॉन्शियस अजिबात होऊ नका." नाही म्हणून जसा आहे तसा व्हिडिओ घेतलेला आहे. बाजूला थोडंसं पडतंच आहे. इट्स ओके. म्हटलं रॉ फॉर्ममध्ये आहे सगळं, चला झटपट बघूयात. तर इथे खोबरं भाजून झालेलं आहे. लालसर तांबूस झालं, की ते आपल्याला कढईमधून ताटामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. मोठी जर तुमच्याकडे परात असेल, तर त्यामध्ये तुम्ही शिफ्ट करा आणि त्यानंतर उरलेले साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नेक्स्ट भाजून घेणार आहोत काजू. आता तुम्हाला यामध्ये जेही काही अक्रोड टाकायचं असेल, बदाम, काजू हे सगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकतात आणि 1-1 चमचा तूप घालून हे भाजून घ्यायचे आहेत. आता भाजल्यामुळे फायदा काय होतो? ते हलकेसे होतात, मिक्सरमध्ये नीट दळले जातात आणि पचायला सुद्धा जड होत नाही. कारण आपल्याला भिजवून नाही टाकता येत इथे, त्यामुळे आपण भाजून घेणार आहोत. तर वाटीभर घेतलेले आहेत बदाम, काजू घेतलेले आहेत आणि बस इतकेच घातलेले आहेत आम्ही. तुम्हाला हवं तर तुम्ही अक्रोड घालू शकता. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डिंक टाकायचा. डिंक एकदम पण म्हणजे तुपाचं तापमान मीडियम पाहिजे. म्हणजे डिंक टाकला थंड पण नको तूप किंवा एकदम गरम पण नको की डिंक जळेल. असं हलवत-हलवत डिंक व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. म्हणजे तो आतून कडक राहणार नाही, पूर्णपणे क्रिस्पीच होईल. परत 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 कप खारीक पावडर भाजून घेणार आहोत. खारीक भाजताना अगदी 2च मिनिट लागतात तिला. 2 ते 3 मिनिटमध्ये छान भाजून होते. अगदी खूप लाल करायची नाही, नाहीतर खारीक पूर्ण कडक होईल. हलकीशी तांबूस झाली, की ती आपल्याला गॅसमधून उतरवून घ्यायची आहे. परत तूप टाकलेलं आहे आणि साधारण 4 चमचे तूप टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. हे जाडसर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कारण उडदाचे लाडू करणार आहोत. उडदाचं पीठ ऑलरेडी खूप बारीक आहे. म्हणून थोडंसं जाडसर पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि ते मस्त तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे. घमघमाट पूर्ण घरभर यायला पाहिजे आणि त्याने तूप रिलीज करायला पाहिजे पिठाने. इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. रंग बघू शकता, रंग बदललेला आहे. तूप पण रिलीज होतंय आणि हलकं होतं ते पीठ. त्यानंतर सेम 4 चमचे तूप टाकून भाजून घ्यायचं आहे उडदाचं पीठ. आता हे उडदाचं पीठ जेव्हा आम्ही केलं, तर ते पीठ करण्याच्या आधी उडदाची जी डाळ असते ती आधी भाजून मग ते पीठ दळलं होतं आणि मग ते आता तुपामध्ये भाजून घेणार आहोत. जसे बेसनचा लाडू करताना कसं पहिल्यांदा ते तूप ॲब्झॉर्ब करतं, नंतर खूप हेवी जातं आपल्याला आणि त्यानंतर असं फसफसल्यासारखं होतं लालसर, तेव्हा समजायचं पीठ भाजून झालेलं आहे. सेम पद्धतीने हे उडदाचं पीठ आहे. भाजायला थोडासा वेळ लागतो आणि व्यवस्थितच भाजायचं, नाहीतर ती चिकट होतात, टाळूला चिटकतात, घशाला चिटकतात. म्हणून मग वेळ घेऊन साधारण 20 मिनिटात आपलं भाजून होतं हे पीठ. तर इकडे आहे बदामाची, काजूची पावडर मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे. एकत्रच केली. खारीक, पिठी साखर घेतलेली आहे. या लाडूंना पिठी साखर घालणार आहोत, त्यामुळे 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे. हलकासा आई इथे क्रश करून घेत आहे डिंक. तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खा सुद्धा घालू शकतात. चॉईस तुमची आहे. पण एकदम पण मिक्सरवर बारीक करू नका. मिक्सरवर बारीक केला ना, तर तो इतके लाडू चिकट होतात आणि ते चिटकतच असतं खाताना. त्यानंतर पिठी साखर या सगळ्या मिश्रणात घातली आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हलकसं हाताने चोळत-चोळत करायचं, म्हणजे काही त्यामध्ये गिठोळ्या असतील किंवा काय तर त्या निघून जातील आणि जे काही पीठ भाजून ठेवलेले आहेत, म्हणजे गव्हाचं पीठ आणि उडदाचं पीठ हे सुद्धा एकजीव करायचं आहे. आणि हे जे दोन्ही पिठांचं मिश्रण आपण घातलेलं आहे, ते आता ह्या सगळ्या कोरड्या मिश्रणासोबत असं व्हिडिओमध्ये दाखवत त्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक दाण्याला ते पीठ लागेल. सगळीकडे साखर व्यवस्थित पसरेल आणि तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये वेलदोडा पावडर टाकू शकता. गरज नाहीये, कारण ऑलरेडी उडदाचं पीठ खूप उग्र असतं आणि अशा पद्धतीने झटपट लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर इथे मी आईंना मदत करत आहे. मग कॅमेरा मी थोडासा बाजूला ठेवला आणि मदत करायला घेतली. तर दोघींनी मिळून असे मस्तपैकी लाडू केलेले आहेत आणि अजिबात टाळूला चिटकत नाही, घशाला चिटकत नाही, असे मस्त लाडू झालेले आहेत. रोज एक खायचा सकाळी आपल्या हाडांसाठी, केसांसाठी, कॅल्शियम लेव्हल हे सगळं याच्याने वाढतं, कारण आपण उपयुक्त घटक ह्यामध्ये घातलेले आहेत.